नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली 14 वर्ष संवाद प्रतिवाद हा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक आठवड्यामध्ये कोणता विषय घ्यायचा, कुणाला बोलवायचं याबद्दल मी माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी बोलत असतो. बऱ्याचदा कोल्हापुरातील विविध क्षेत्रात काम करणारे लोक आवर्जून फोन करून सांगतात की या विषयावरती संवाद प्रतिवाद घ्या. त्यामुळे आजवर या व्यासपीठावर, या मंचावरती अनेक राजकारणी मंडळी, अनेक समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कलाकार, तंत्रज्ञ, सर्व क्षेत्रातले असंख्य लोक येऊन गेलेले आहेत. आणि त्यामुळं मला स्वतःला वाटतं की मी भाग्यवान आहे की इतक्या सगळ्या लोकांचे इतके सगळे विचार ऐकायला मिळतात. खूप काही नव्यानं कळतं. 4 दिवसांपूर्वी मी अनिल चौगुलेंशी बोलत होतो आणि बोलता बोलता मला लक्षात आलं की शाश्वत विकास हा जो काही शब्द आहे ना, त्या शब्दाचा खरा अर्थ काय असेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर अनिल चौगुले सारख्या माणसांना आठवड्यातनं एकदा तरी भेटलंच पाहिजे. काय झालंय, गेल्या काही वर्षामध्ये आपल्या सगळ्यांनाच राजकारणाबद्दल जरा अधिकच इंटरेस्ट निर्माण झालाय. ज्याचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसतो असा माणूस सुद्धा आता तावातावानं राजकीय भूमिका मांडत असतो. अर्थात प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणी कोणत्या विषयावर कसं बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जर आपल्याला खरोखर आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूकता ठेवायची असेल, शाश्वत विकास हा जो काही शब्द आहे त्यातल्या शाश्वततेला महत्व द्यायचं असेल, तर मला वाटतं पर्यावरण पूरक आणि त्याचबरोबर की तुझं आहे तुझं पाशी ही जी काही एक म्हण आहे त्यानुसार आपल्या सभोवताली असलेल्या पर्यावरणाचा विचार करून, सभोवतालचा विचार करून आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो. सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय फळं यांची आपण आपल्या घरामध्ये लागवड करू शकतो. आणि आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये जे काही आपले सण उत्सव आहेत त्याच्या मागचा जो शास्त्रीय विचार आहे त्याचा जर आपण पाठपुरावा केला, ते जर समजून घेतलं तर आपलं जगणं अधिक प्रगल्भ, अधिक समृद्ध, अधिक आनंददायी, अधिक आरोग्यदायी बनेल की ज्याला मी शाश्वत म्हणतोय. आणि म्हणून अनिल चौगुले मला भेटल्यानंतर मी म्हटलं पुढच्या आठवड्यामध्ये आपण याच विषयावरती बोलायचं. संवाद प्रतिवादसाठी तुम्ही या. आजच्या संवाद प्रतिवादसाठी कोणताही स्पेसिफिक विषय नाही, पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की अरे इतके विषय त्यांच्याकडे, इतकं प्रचंड ज्ञान आहे, भांडार आहे, हे सगळं लोकांसमोर आलं पाहिजे. आता उन्हाळा सुरू होतोय. आपण दरवेळेला पावसाळ्याच्या तोंडावरती कोणती झाडं लावता येतील, कोणती लावली पाहिजे त्याच्याबद्दल यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे. पण आता उन्हाळ्याच्या तोंडावरती आपण काय करू शकतो, पर्यावरणपूरक कसं आयुष्य जगू शकतो, आपल्या भारतीय सण संस्कृती जे आहेत त्याच्यामध्ये जे काही आहार विषयक आपल्याला एक प्रकारचे सिम्बॉल आहेत, ते सिम्बॉल जर आपण समजून घेतले तर त्या सणांचा आनंद अधिक आपल्याला चांगला मिळू शकेल. आणि या अशा अनुषंगानं आज मला खूप काही जाणून घ्यायचंय. कोल्हापुरामध्ये अनेक लोक हे आता पर्यावरण स्नेही आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत. स्वतःच्या परस गार्डनमध्ये, स्वतःच्या टेरेस गार्डनवरती अतिशय उत्तम प्रयोग होत आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा आजपर्यंत आम्ही बऱ्याचदा आपल्याला माहिती दिलेली आहे. आज याच क्षेत्रातल्या अजून काही लोकांशी आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये निसर्ग मित्रचे अनिल चौगुले यांचं. त्याचबरोबर माझी आत्ता या क्षणापर्यंत ज्यांची ओळख नव्हती, केवळ मी ऐकून होतो, असे संदीप पाटील आणि राजश्री पाटील, दोघांचंही स्वागत आहे. मी म्हटलं सर आज मी बोलणार खूप कमी आहे, माझे प्रश्न नाहीये, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय. हे तुम्ही इथं सगळं काही काही मांडलेलं आहे. मी त्यांना विचारलं की वाडीची वांगी दिसत आहेत, तर ते म्हणले नाही, आमच्या परड्यातली आहे, आम्ही स्वतः आमच्या घरात लावलेली आहेत, तीही वांगी आहे. या मिरच्या सुंदर हिरव्या गार मिरच्या आहेत आणि मिरचीचा ठसका असलेली अशी मिरची आहे, ही सुद्धा यांच्या घरातली आहे. याशिवाय राजश्री त्यांनी बरंच काय काय आणलेलं आहे. हे सगळं काय मला जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी अनिल चौगुले मी तुम्हाला विचारतो, जसं आपण म्हणतो की भारतीय सण संस्कृती या सगळ्याला एक खरं तर शास्त्रीय अधिष्ठान आहे, तर तुम्ही हे आहार संस्कृती या दृष्टीनं किंवा आपल्या सगळ्या पर्यावरणीय दृष्टिकोनातनं कसं सिद्ध करू शकाल? हे वर्ष जे आहे ते 2025 हे शाश्वत विकासाला आपल्याला धरून हे वर्ष साजरं करायचं आहे. म्हणजे शाश्वत याचा अर्थ काय, जे पूर्वीचं जसं आहे, आपल्या आजूबाजूची परिस्थिती जशी आहे तशी आपल्याला ठेवणं, याचाच अर्थ आपल्याला आपल्या परिसरामध्ये आणि एकूणच आपली भारतीय संस्कृती ज्याच्यामध्ये आपले सण उत्सव जे आहेत, तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच जानेवारी महिना उघडला आणि लक्षात आलं की आपल्याकडे शाकांबरी पौर्णिमा हा एक उत्सव सण साजरा केला जातो. आणि शाकांबरी हे आपल्या अंबाबाईचं 6वं रूप म्हणलं जातं.
तर त्या अर्थानं शाक म्हणजे भाजी. आणि तिथल्या जिथं हे शाकंभरी देऊळ आहे तिथल्या परिसरातल्या नागरिकांना, तिथल्या काही शेतकऱ्यांना भेटल्यानंतर तिथं सांगितलं गेलं की ह्या देवीला दरवर्षी आम्ही 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. बदामीमध्ये जी देऊळ आहे, हा, जे बदामीला पण आहे आणि आपल्या कोल्हापूरमध्ये पण 2 ठिकाणी, एक चौंडेश्वरी आणि सिंगणापूरला शाकंभरी म्हणून, अशा 2 देवी आपल्याकडे इथं त्यांची देवळं आहेत. तर त्या परिसरातली लोक मोठ्या उत्साहानं शाकंभरी पौर्णिमा साजरी करतात. त्यांच्याशी ज्यावेळेला बोलल्यानंतर लक्षात आलं की 64 भाज्या एवढ्या आता आपल्याकडे आहेत का. तर बऱ्याच लोकांनी डोक्यावर आट्या निर्माण केल्या आणि आम्ही जेव्हा काय मिळतात त्या बाजारातून विकत आणूनच आम्ही देवीची पूजा करतो म्हणले. त्याच वेळेला मला पडलेला प्रश्न होता की आपण ह्या सगळ्या 64 भाज्या, ज्या गेल्या अनेक वर्ष आपण रानभाज्यांचा महोत्सव करतो, आणि हा सगळा परिसर जेव्हा मी गेली 3 महिने पावसाळ्यात पिंजून काढला त्यावेळेला लक्षात आलं की 64 प्रकारच्या भाज्या ह्या परिसरामध्ये आहेत. बर. आणि मग त्या शोधल्या आणि त्याचं सीड गोळा केलं आणि शाकंभरी कॉलनीच्या नजीकच हे पाटील कुटुंबीय राहतं आणि यांच्याच माध्यमातून आणि एकूणच अंगणवाडीच्या सेविकेच्या माध्यमातून 100-150 महिलांचं आपण एक परसबाग फुलवाची कार्यशाळा घेतली. आणि त्याच्यामध्ये जुनं गावरान जे बियाणं आहे, जे आपल्याकडं वर्षानुवर्ष ज्याने साठवून ठेवलेलं, आपल्याकडे पूर्वी राहीबाई पोपरे पण येऊन गेल्या, तर त्यांच्याकडून हे बियाणं मागवलं आणि ह्या परिसरामध्ये सगळ्यांना ते दिलं गेलं. परसबाग कशी फुलवायची ह्याच्याबद्दल माहिती दिली आणि शाकंभरी देवीला ह्या वर्षी आपण 64 प्रकारच्या भाज्या निर्माण करायच्याच असा एक संकल्प केला. आणि त्या संकल्पनातून ह्या पाटील परिवाराने आणि तिथल्या इतर अनेक नागरिकांनी ह्या पद्धतीनं परसबागेमध्ये ह्या भाज्या रुजवल्या. आणि बरोबर मला वाटतं त्या 64 त्यांच्याकडे 32-33 भाज्या निर्माण केल्या. उरलेल्या भाज्या मी, तो पावसाळ्याचाच पिरियड होता, मी रानभाज्या ज्या काय रानावनात मिळतात त्या शोधून आणून अशा 64 भाज्यांचा नैवेद्य आपण यावर्षी शाकंभरी पौर्णिमेला केला. मला आता तुम्ही म्हणत असताना मलाही विचार आला होता की खरोखर एवढ्या 64 भाज्या आपल्याकडे आहेत. म्हणजे मी बऱ्याचदा माझ्या शाकाहारी मित्रांना म्हणतो, तुम्ही रोज खाता काय, एवढ्या भाज्या आणता कुठल्याकडे, आपल्याला माहित कुठल्या आहेत बाजारात ज्या मिळतात, वांगी, कारलं, दोडका, मेथी, भेंडी, अशा ठराविक भाज्या असतात. पण 64 भाज्यांमध्ये पालेभाज्या पण आहेत आणि फळभाज्या पण आहेत. तुम्ही कुठल्या कुठल्या लावल्या होत्या? आम्ही वांगी, दोडका, कारली, मिरच्या, मेथी, पोकळा, पालक, कोथिंबीर, शेपू, गुळवेल, गोकर्ण, कोबीज, फ्लॉवर, हळद. बापरे, हे सगळं घरात लावलं होतं? हो, सगळं घरात लावलं होतं. किती जागा आहे तुमची? साधारण एक 400 स्क्वेअर फूट तरी रिकामी असेल जागा. फक्त 400 स्क्वेअर फीट जागेमध्ये तुम्ही एवढी सगळी भाज्यांची उत्पादनं घेतली? हातगा, शेवगा. बर. पण मग हे मला सांगा, हे करण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो? म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं काय असतं की आम्हाला वेळ कुठे आहे, वेळच नाही आमच्याकडं. काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? सकाळी का अर्धा तास जरी दिला तरी बास होतं, पुष्कळ झालं. बर. सकाळचं एक अर्धा तास तरी काम केलं तरी. आणि त्या या सगळ्या ह्याची बिया कुठून आणल्यात तुम्ही प्रत्येक भाजीची? सुरुवात कशी झाली की आमचं एक स्वप्न होतं की आपलं घर झालं की आपली परसबाग स्वतःची असावी. मग 22 मार्चला 2022ला आमचं घर झालं आणि ती संकल्पना आता पुढं आणायची आहे म्हटल्यानंतर ना, ह्या क्षेत्रात काम करणारा माणूस विचार केला तर आमच्या एक बंधूंनी सांगितलं की अनिल चौगले सरांना जाऊन भेट. बरोबर. चौगले सरांना भेटल्यानंतर ना त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग सगळं काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर मग परसबाग कशी लावायची, कसं फुलवायची, काय करायचं हिचं सगळं पूर्ण तिने माहिती दिली. मग त्यावेळी हातगा लावला, शेवगा लावला आणि बाकीच्या सगळ्या ह्या देशी आपली वानं लावून परसबाग फुलवायला चालू केली. त्यानंतर ना झाडांचं पण संगोपन करायचं, झाडं बियांच्यापासून झाडं तयार करायचं आणि ती झाडं संस्थेलाच परत अनिल चौगलेंच्याकडे द्यायचं. असं एक परत त्यातनं एक कल्पना सुचली आणि ती पण आम्ही पूर्ण केली. मग त्यात शेंद्रीची झाडं असतील, म्हाळुंगा असेल, हातगा असेल, शेवगा असेल, बेल असेल, कडुलिंब, लिंबू, परत वड, पिंपळ, ही सगळ्या झाडांचं बी सरांच्याकडून घेतलं, रुजवलं, झाडं तयार केलीत आणि ती परत संस्थेला हँडओव्हर केलीत. तिथून पुढं मग सर परत ती पुढं प्लांटेशन वगैरे सगळं त्यांचं तिने केलं. ते पुढे म्हणजे खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वतःसाठी आणि इतरांसाठी निर्माण व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न आहे. तुम्ही करता काय, म्हणजे व्यवसाय काय आपला?
माझं 2 व्हीलरचं गॅरेज आहे. मग ह्या सगळ्यात तुम्ही फक्त रोजचा अर्धा तास ते 1 तास तुम्ही या गोष्टीला देत होता. अर्धा तास त्याच्यातून मिळणारा आनंद तर अवर्णनीयच असतो, तो कधीच मोजता येत नाही. पण मला सांगा, आता ही तुम्ही सगळी जी काही झाडं जगवताय, वाढवताय, याच्यासाठी खर्च करावा लागतो? पैसे काय खर्च होतात का? पैसे काय फक्त मातीसाठीच आणि ह्याच्यासाठी पिशवीसाठी नाममात्र खर्च आहे. नाममात्र खर्च. म्हणजे उद्या काही लोक सांगतात की पैसे नाहीत माझ्याकडे म्हणून मी करू शकत नाही. नाही, मातीसाठी आणि फक्त काय त्या पिशव्या लागतील त्याच्यासाठी, बाकी काही खर्च नाही. त्याचं संगोपन मात्र रोज करावं लागतं, पाणी घालणं, त्याची खत सुद्धा तुम्ही घरी करता? हा, खत. मग प्रश्न निर्माण झाला की त्याला खत कुठलं करायचं. मग खताचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ना रासायनिक खत नको आहे आपल्याला, सेंद्रिय पाहिजे. ते मग अनिल सरांनीच सांगितलं की निसर्ग देणी पेटी आपल्या संस्थेमार्फत केली आहे. मग तिची संकल्पना सांगितली. मग ती निसर्ग देणी पेटी आम्ही आमच्या घरात लावली आणि आमच्या घरातला जेवणापूर्वीचा कचरा सगळा त्यात आम्ही वेस्ट पूर्ण त्यात घालून त्याच्यापासून खत निर्मिती केली. बरं, आता हे हँडल कोण करते, हे सांभाळते कोण? तर आमची 2 मुलं आहेत, शिवेंद्र आणि देवेंद्र. एक 6वीला, एक 8वीला आहे. ते दोघंही हाताळतात. त्यांना सरांनी सांगितले. काय कसं करतात खत निर्मितीची प्रोसेस काय आहे? जाळी असते, एक जाळी तयार केली आहे संस्थेनं. त्यात जेवणापूर्वीचा जेवढा कचरा, म्हणजे शक्यतो सगळा जेवणापूर्वीचाच कचरा असतो. आपण ज्याला ओला कचरा म्हणतो तो सगळा ओला कचरा त्यात टाकायचा. सगळा जेवणापूर्वीचा कचरा तो सगळा सुकवायचा, म्हणजे पाणी उडवायचं त्यातलं बारीक कट करून, देठ वगैरे असेल ते, आणि तो सगळा तो जाळीत टाकायचा. जवळजवळ त्या जाळीत 6 महिन्याचा कचरा तरी बसतो. अगदी कपडे ठेवायची जाळी असते ना छोटी, त्या जाळीत ते मुरून मुरून खाली जातं. 6 महिन्याचा कचरा अगदी त्याच्यात मातीसारखं होतं. त्याच्यावरती काही कल्चर घालायला लागतं का? कल्चर म्हणजे काय आहे की आपण कुंडीतली 3 इंचाच्या खालची माती जर एक मुठभर टाकली, तेच कल्चर असतं. कल्चर याचा अर्थ मराठीत काय, विरजन. हो. आणि जर तुमच्याकडे नसेल तर शेजाऱ्याच्याकडून आपण विरजन मागून आणत होतो. त्यामुळे कल्चर हे लोक व्यवसाय करायला लागली. त्यामुळे कल्चर हे काय विकत आणायची गोष्ट नाही, ती आपल्याला कोणी देऊ शकतं. निसर्ग तर देतोच. त्यामुळे 3 इंचाच्या खालची जर माती घेतली तर त्याच्यामध्ये बरेच कल्चर असतात. ते जर टाकलं की कंपोस्ट खत तयार व्हायला चालू होतं. ह्यातली महत्त्वाची गोष्ट काय, हे सगळं ओला कचरा असतो, ह्यातलं पाणी उडवून लावण्याचं काम करायचं आहे. पाणी उडून गेलं की राहतं ते सगळं खनिज आहेत, ते परत आपल्याला निसर्गाला, झाडाला, शेताला, बागेला पाहिजेच आहेत. पण पाणी उडून जाण्यासाठी काय वाळवायचं? हा, म्हणूनच ती जाळी जी असते, ती पेटी जी आहे ती हवेशीर आहे. त्याला सगळीकडे हवा खेळती ठेवलेली आहे. त्याला आम्ही निसर्गाची पेटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे कपडे ठेवायचं बास्केट थोडक्यात. ओके. त्या बास्केटला जाळीदार ते असल्यामुळे ते जाळीचं बास्केट असं त्याने म्हटलेलं आहे. तर ते आपल्याला पाणी उडवून लावायचं काम करायचं जेवणापूर्वीच्या कचऱ्यामध्ये. तर त्यामुळे ते खत त्यांनी निर्माण केलं. म्हणजे खताला सुद्धा खर्च नाही. आणि दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेला भाज्यांच्यावर कीड पडली जाते, तर त्याच्यावर आणि काही फवारण्या करायच्या म्हणून सुद्धा लोक प्रश्न करतात. तर बऱ्याच वनस्पती अशा आहेत की त्या तिथल्या तिथंच जिथं काय तण उगवतंय, समजा ह्यांनी आता कुंडीत लावल्यात, डब्यात लावलेत, आणि काय तर मोठ्या कॅनमध्ये लावल्यात, बॅरलमध्ये लावल्यात, आणि जमिनीवर पण लावल्यात. पण बऱ्याच वेळेला आजूबाजूला तण पण उगवतंय. त्यातले उग्रवासाची जी तणं असतात ती जर काढून जर त्याची जर पेस्ट तयार केली आणि ते जर पाण्यामध्ये मिक्स करून जर फवारण्या केल्या, आणि त्यांच्या मुलांनी केलेले ते प्रयोग आहेत. त्यामुळे कीड पण कमी व्हायचं काम हे तिथं जिथं प्रश्न निर्माण होतोय तिथं उत्तर आहे. अनिल सरांनी सांगितलं होतं ना मुलांना, जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर निर्माण आपोआप होते, निसर्ग करूनच देतोय. त्यामुळे त्यांनी ते उग्रवासाचे तण सगळे गोळा करून त्याची पेस्ट करून मुलांनी पाण्यात घालून त्याचा स्प्रे केला. कीड पडली, आठवड्यातून एकदा स्प्रे केला तर चालतोय असं सांगितलं होतं. 4 दिवसांनी मुलांना कार्यानुभव या शब्दाचा अर्थ कळाला. आणि पुन्हा त्यांच्यातली जी एक संशोधनाची वृत्ती आहे ती पण त्यातनं वाढत जाते, आणि पुन्हा निसर्गाशी अधिक जोडला जातो आपण. आणि त्याच्यासारखा आनंद कशातच नाही शकत. म्हणजे आजकाल हल्ली जो तो उठतोय आणि तो जो म्हणतोय की मला कुठल्या तरी रिसॉर्टला जायचंय किंवा अॅग्रो टुरिझमला आता महत्व आलंय, त्याचं कारणच हे आहे की या सगळ्या टेन्शनच्या धावपळीच्या युगामध्ये माणसाला जी शांतता हवी आहे ती निसर्गाकडे गेल्याशिवाय मिळत नाही. आपण आता सुरुवातीला म्हटलं त्यानुसार तुम्ही शाकंभरी पौर्णिमेपासून ही कल्पना तुम्हाला आली, पण आपण जे म्हटलं की आपले भारतीय सण उत्सव त्यांचा आणि आपल्या या सगळ्या फळभाज्यांचा, पालेभाज्यांचा काय संबंध सांगता येईल? हा, आता शाकंभरी पौर्णिमा झाल्यानंतर आपल्याकडे संक्रांत हा सण आपल्याकडे सुरू झाला. संक्रांतीला आपण तिळगुळ वाटप केले, पण हल्ली आपण तीळ पण वाटले नाही आणि गुळ पण वाटला नाही. आपण काय वाटलं आपल्यालाच माहित नाही. ते पांढरे जे काय बाजारामध्ये मिळतात त्याच्यात साखरच आहे. हा, ती साखरच आहे. त्यामुळं पूर्वी घरी तिळ आणि गुळाची मिळून वडी केली जायची आणि ती खाल्ली जायची.
पहिल्या दिवशी हा सण उत्सव होतोय, पण दुसऱ्या दिवसापासून सर्व महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू होतात. त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वाण वाटप केलं जातं. वाण ह्या शब्दाचा अर्थच आपण विसरलोय, कारण टीव्हीवर जे सिरियल पण तशाच चालतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी वाण द्यायला लागलंय म्हणून भेटवस्तूच द्यायला चालू झाल्या. पण वाण म्हणजे बी बियाणं. आणि बरोबर संक्रांतीच्या कालावधीमध्ये सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या, निसर्गाकडे बघा, शेताकडे बघा, बागेकडे बघा, कुठेही बघायला लागला तर आता बी बियाणाची भरभराट चालू झालेली असती. आणि महिलांच्या माध्यमातून एवढा सन्मान दिलेला आहे महिलांना, आणि आपली भारतीय स्त्री ही त्या अर्थानं सन्मानित फार महत्त्वाची आहे. तर ह्या महिलांच्या माध्यमातून दे वाण घे वाण, वाणांची देवाणघेवाण करायची आहे. आणि तोही कार्यक्रम शाकंभरीच्या यांच्या परिसरामध्ये ह्यांच्या कुटुंबांनी खूप चांगल्या पद्धतीने महिलांना हे सगळी वाणं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा त्यांनी तो कार्यक्रम घेतला. छान, क्या बात आहे. म्हणजे ते वाणाच्या निमित्तानं आजकाल जे काही काय ज्वेलरी पासून काय काय वाटतात, पण त्याला काही खरं अर्थ नाही. तुम्ही म्हणलं असं की किती महत्वाचा अर्थ आहे. वाण या शब्दामागं किती मोठा अर्थ आहे, किती मोठी परंपरा आहे, हे आता तुम्ही सांगितलं. आपल्याकडे काय आहे, लोकांना आजकाल संक्रांतीपेक्षा किंक्रांतच जास्त आवडायला लागली. हे दुर्दैव आहे. पण असो, मला सांगा, संक्रांती तुम्ही सांगितलं, संक्रांतीला आपण जे तीळ आणि गुळ खातो ते माहिती आपल्या सगळ्यांना की शरीरातली उष्णता वाढावी म्हणून आपण त्याचं सेवन करतो. त्यानंतर येतो आता आपल्याकडे साधारणपणे गुढीपाडवा. गुढीपाडव्यासाठी तुम्ही हे गुढीपाडवा आणि त्याच्या अगोदर महाशिवरात्र, या दोन्ही, महाशिवरात्र, रंगपंचमी, होळी आणि गुढीपाडवा, अशा 4 गोष्टी जर आपण डोळ्यासमोर जर घेतल्या तर मला वाटते महाशिवरात्रीला आपण बेलाचा पानांचा वापर करतो. म्हणजे बेल आणि महादेव हा समीकरण आपलं ठरलेलं आहे. आणि हा सगळ्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्ली कोपऱ्यामध्ये महादेवाचं देऊळ आहे. पण बेलाची झाडं मला वाटते फार शोधून सापडायची म्हणजे कठीण आहे. बेल मिळतच नाही, बेल विकत घ्यावा लागतो हल्ली. तर मला असं समजलं की बेल कर्नाटकातनं आपल्याला मागवावा लागतो. तेच म्हणजे महादेव सगळे आपले आणि बेल मात्र आपण कर्नाटकातला घालतोय. पण घालतोय ते घालतोय, आणि हा बेल देवाला घातल्यानंतर तो पुढं कुठं जातो तर त्याचं निर्माल्यात रूपांतर होतंय. मग कोण पाण्यात टाकतो, कोण आणि काहीतरी करतो, कोण आणि काहीतरी करतो. पण बेलाची पानं बरोबर आता महाशिवरात्रीला फळं पिकायला लागतात आणि नवीन पालवी फुटायला चालू होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हवेमध्ये उष्णता पण निर्माण व्हायला चालू होती. त्यामुळं उष्णता कमी करायला बेलाचं पान, बेलाची फळं ही फार महत्त्वाची आहेत. त्यामुळे पेशंटला दवाखान्यामध्ये मला वाटतं बघायला जर जायचं झालं तर लोक सफरचंद घेऊन जातात. पण सफरचंद आपल्याकडे पिकतच नाही, आपल्याकडे येतच नाही. पण बेलफळ मात्र कोण घेऊन गेलाय, पेशंटला दिलाय असं कुठं काय दिसलेलं नाही. पण बेलफळ हे खाल्लं गेलं पाहिजे. ते फक्त देवाला अर्पण करण्यापेक्षा बेलफळ खाल्लं, आणि बेलाची पानाची वेगवेगळे उपयोग आहेत. तर मला वाटतं वहिनींनी त्यातले काही उपयोग केलेले आहेत. त्याच्यापासून काही पाककला केलेली आहे बेलाच्या पानांची. काय केलं? सरांनी सांगितलं की बेल घातल्यानंतर तो पाण्यात सोडला जातोय. मग आम्ही त्याची चटणी तयार केली बेलाच्या पानाची. काय काय केलं? तिळकुट जसं असतं तशा पद्धतीची चटणी आहे. तशी खमंग लागते, खूप छान लागते. ते बेल सुकवून त्याच्यात खोबरं, लसूण, मीठ, चटणी, जिरे घालून ती मिक्सरला लावली, वाटून घेतली. आणि त्याची चटणी इतकी छान लागते, मुलं आमच्या आवडीनं खातात. आणि एक खमंग असं तोंडाला चव येते अगदी. पण याच्यामध्ये बेलाचे जे थंडपणाचे गुणधर्म आहेत ते तसेच राहतात. त्याच्यामध्ये आपण जेव्हा लसूण किंवा तिखट ऍड करतो तेव्हा त्याच्या मूळ फक्त चव वाढवण्यासाठी. अच्छा. आणि आपण नुसती बेलाची पानं वाळवून नुसती पावडर जरी केली आणि ती जरी पाण्यात जरी घेतली तरी चालू शकतं. आणि ह्यातलं काही नाही जमलं तर महादेवाच्या समोर नंदीला काय ठेवलं आहे? नंदी म्हणजे कोण? तर आपलं पशुधन आहे. तर नंदीचं ते आवडतं खाद्य आहे. पण मला एकही शेतकरी असं भेटला नाही की बाबा आम्ही बेलाची पानं नंदीला किंवा पशुधन किंवा गाई म्हशींना घालतो, गुरांना घालतो, असं कोणी भेटलेलं नाही. तर कृपा करून ह्या वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं, ह्या आजच्या संवाद प्रतिवादाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपापल्या गुरांना बेलाची पानं तरी किमान घालावीत. काय आहे, गेल्या काही वर्षामध्ये गुरांना तो कोंडा तरी घालायचा किंवा उसाचं वाढ तरी घालायचं. त्यामुळं गेल्या काही वर्षामध्ये दुधाचा दर्जा सुद्धा थोडासा घसरत चाललाय अशी तक्रार वाढत चालली आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा मी गेली 2-3 वर्ष त्याच्यावर अभ्यास केला, का दुधाचा असा प्रश्न निर्माण झालाय. तर म्हणून मी 12 तालुक्यामध्ये फिरलो आणि लक्षात आलं की ह्यातली 4 तालुक्यामध्ये जनावरं बंदिस्त केलेली आहेत, म्हणजे गोट्यामध्येच बांधलेली आहेत. उरलेल्या 8 तालुक्यामध्ये जनावरं चरायला सोडली जातात आणि चरायला सोडल्यानंतर जनावरं
उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जसं ऋतुमानानुसार आपलं खाणं पिणं जसं बदलतो तसं जनावरांच्या मध्ये सुद्धा तसं त्यांचं ते बदल करतात. पण आजपर्यंत जनावरं उन्हाळ्यात काय खातंय, पावसाळ्यात काय खातंय, हिवाळ्यात काय खातंय याचा अभ्यासच कोणी केला नाही. कारण मी 12 तालुक्यामध्ये फिरल्यानंतर काही 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना काही प्रकल्प दिले होते आणि 8वी 9वीच्या मुलांनी हे काम केलं. उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये जनावरं सुमारे 72 वनस्पतींचं सेवन करतात किंवा ते खातात. असे फोटो मला त्यांनी व्हॉट्सअपवर मुलांनी पाठवले. जर त्यांना मोकळं सोडलं तर. पण आजकाल काय गोठ्यामध्ये दांबून ठेवायचं, पशुखाद्य त्यांना घालायचं. त्यामुळे पशुखाद्याचा बिझनेस वाढला पाहिजे म्हणून कदाचित बाहेर सोडलं जात नसेल, नाहीतर आपलं ते उसाचं वाडं आहेच 12 महिने. आणि मग त्याच्यातून मग लक्षात आलं की आपले जे सण उत्सव जे केलेले आहेत त्या सण उत्सवामध्ये पक्ष्यांना, प्राण्याला, जनावराला, वनस्पतीला जे महत्त्व दिलेलं आहे त्याचं कारणच हे आहे. आणि म्हणून मग मला हा अभ्यास लक्षात आला की आपण शाश्वत विकास म्हणजे काय गप्पा मारायचे. तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या सगळ्या सण उत्सवामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते जर आपण काटेकोरपणे जर त्याचं पालन केलं, त्याचं शास्त्र जाणून घेतलं तर सगळे मला वाटतं प्राण्यांना आणि माणसाला उपयोगी पडणारे सगळे सण उत्सव आहेत. म्हणून बेलाच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं बेलाचे पानं आणि फळं तर इतकी छान महत्वाचे आहेत की त्यातला फळ पक्व झालं की ते फोडायचं, त्यातला गर काढायचा, त्याचं सरबत करून पिता येतो. अगदीच भरपूर मिळाली तर त्याची बर्फी करता येते गुळ घालून. बेलाची बर्फी? हा, बेलफळाची बर्फी. हा, ते बेलफळाच्या घराची बर्फी करता येते. त्याच्या बिया आपल्याला रुजवता येतात आणि वरची जी साल आहे त्या सालीपासून पिवळा रंग तयार करता येतो जो फूड कलर म्हणून वापरता येतो. हे तुम्ही केलेत ते काय आहे? हळद आहे. पण ही पण घरातली परसबागेतली आहे आमच्या. अगदी हार्ड आहे, एकदम छान वास येतो त्याचा. क्या बात आहे. आता आपण पुढच्या सणाकडे येऊया. महाशिवरात्रीनंतर आपण रंगपंचमी आणि होळी. तर होळीच्या वेळेला सुद्धा आपण जो एरंड नावाची जी वनस्पती सगळीकडे आपण जाळतो. आणि आजकाल तर होळी कुणाची मोठी अशी पण एक सुप्त स्पर्धा लागली आहे आणि त्याच्यासाठी त्या एरंडाच्या फांद्या तोडून आणल्या जातात. तर तो एरंड सुद्धा इतका महत्वाचा आहे की आपण जशी दर 6 महिन्याला गाडीची ऑइल बदली करतोय तशी आपण आपल्या पोटाची ऑइल बदली करायला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी आजीबाईचा बटवा किंवा आजीबाई मे महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर एरंडेल तेल स्वतः एरंड्या आणून ते तेल काढलं जायचं. आता अशी एक आजीबाई आम्हाला भेटणं झाली आहे की त्या आजीबाईकडून आम्हाला हे शिकायचं आहे एरंडेल तेल कसं काढलं जातं. तर ह्या निमित्तानं मला वाटतं जर कोणी जर बघितलं आणि हे कुणाच्या घरात जर अशी आजीबाई जर असेल तर त्यांचं एक डेमॉन्स्ट्रेशन आपण इथं करूया. आणि एरंडेल तेल घरगुती काढून जर ते आपल्याला पूर्वी असायचं वर्षातनं तो एक कार्यक्रमच असायचा. एरंडेल घ्यायचं, पोट साफ व्हायला पाहिजे, पोटातले सगळे स्नायू मऊ पडले पाहिजेत. या आणि मुळात एरंडेल हे थंड प्रवृत्तीचं आहे, शरीराला थंडावा देतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 100% एकदा तरी एरंडेल प्यायला लावायचीच. नाक धरून ते एरंडेल प्यायला लावलं जायचं, पण ते प्यायलं जायचं. पण त्याच्यामध्ये एवढं सगळं शास्त्र आहे. आणि आता आपण होळीला ती एरंडाची फक्त ती फांदी आणतो आणि ती पेटवून देतो, त्याच्यामध्ये काही लक्ष देत नाही. पुन्हा होळीच्या वेळेला आजकाल ते तरी आता कमी झाले प्रमाण, ती ह्याची जी आपली पुरणपोळी जाळली जाते. पुरणपोळी बद्दल पण तुम्ही काय ह्याच्याबद्दल पुरणपोळी बद्दलचा असा तोच म्हणलं की आपण उन्हाळ्यामध्ये किंवा सण उत्सवामध्ये आपण पुरणपोळी वगैरे हा नैवेद्य वगैरे करतो. पण पुरणपोळी 1 दिवसापुरतीच खाऊन न खाता आज आपल्याकडं बेकरीचे जे मैद्याचे जे पदार्थ आपल्याकडे दिले जातात, चहाबरोबर बिस्किटं, खारी बिस्किटं, ब्रेड, बटर, टोस्ट वगैरे खाल्ले जातात. त्याला पर्याय म्हणून जर आपण सौर ऊर्जेचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात होतोय की सौर ऊर्जेच्या माध्यमातून पूर्वीच्या महिला आणले तुम्ही पुरणपोळी वाळवली जायची. आणि ही पुरणपोळी जर चहा बरोबर जर खाल्ली तर याचे ते बटर टोस्ट करून मुलं हातच लावणार नाहीत. एवढी छान ही सुरेख पुरणपोळी आहे. ही वाळलेली पुरणपोळी हे मला पण माहित नव्हतं, मी पहिल्यांदाच खातोय. वाळलेली चपाती, वाळलेली भाकरी माहितीये मला. पूर्वी खूप करायचीत आणि त्यामुळे ती वाळवून खाल्ली जात होती. आता कोण खातच नाहीत. वा, त्यामुळे छान लागते. वा. आणि म्हणून म्हटलं की हे सण जे आहेत ते त्या शास्त्राला धरूनच केलेले आहेत आणि आरोग्यासाठीच केलेले आहेत. तर या होळीनंतर मला वाटतं रंगपंचमी हा एक चांगला उत्सव असतो, लहान मुलांना आनंद देणारा उत्सव असतो. पण बाजारामध्ये त्या दरम्यान येणारे जे रंग आहेत त्या रंगाच्या पाकिटावर सरळ सरळ लिहिलेला आहे यूज फॉर इंडस्ट्री. हे सगळे रंग लोखंड गंजोने म्हणून वापरायचे रंग आहेत.
बर. कोणी हे वाचत नाही आणि कुणालाही याच्याबद्दल काही माहिती नाही. त्यामुळं बाजारामध्ये पालक पैसे देतात, मुलं जाऊन रंग आणतात आणि हेच रंग 8-8 दिवस रंग जाऊन येत म्हणून आपल्या मित्रांना, बहीण भावांना वगैरे लावण्याची प्रथा आपल्याकडे प्रस्त वाढलेला आहे. पण घरगुती पद्धतीनं आपल्या आपल्या घरामधलं निर्माल्य जे आहे किंवा आत्ता ह्या सीझनमध्ये रंगपंचमीच्या कालावधीमध्ये पळस, काटेसावर, पांगेरा अशा बऱ्याच वनस्पतींना फ्लावरिंग येतं, फुलं येतात. गोकर्णसारखा वेल आहे, आपल्या घरगुती झेंडू आहे, गुलाबाच्या पाकळ्या आहेत, ह्या सगळ्या याच्यापासून आपल्याला रंग निर्मिती करता येते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे 1 महिनाभर अगोदर आपण आता हे बघतोय, 1 महिनाभर अगोदर जर घरातलं निर्माल्य जर मुलांनी पाकळ्या बाजूला केल्या, सावलीत वाळवल्या आणि त्याची पावडर करून ठेवली तर मला वाटतं रंगपंचमीला हा रंग खूप चांगला स्वनिर्मितीचा पण आनंद आहे. खरंय. आणि मित्रांना प्रत्येकानं हा केला पाहिजे. गल्लीबोळात सगळ्यांनी हा बनवला तरच त्याला अर्थ आहे. कारण मी माझा रंग बनवला पण मी काय मला स्वतःला लावून घेत नाही, मी समोरच्या मित्राला लावतो. त्यामुळे मित्राकडे पण तसला रंग पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून जर आपण एक चळवळ म्हणून जर याच्याकडे जर बघितलं तर प्रत्येकानं घराघरामध्ये हा स्वतःचा रंग स्वतः तयार करणं गरजेचं आहे. यापूर्वी या रासायनिक रंगांचे दुष्परिणाम अनेकदा समोर आले आहेत. म्हणजे रॅश उठणं किंवा त्याची एक प्रकारे अशी ॲलर्जी येते. अनेक मुलांच्या अंगावरती नंतर फोड यायला लागतात. काही वर्षापूर्वी तर तो अतिशय जीवघेणा असा सिल्वर कलरचा एक रंग यायचा, त्या रंगाचा हमखास वापर केला जायचा. त्याला आता शासनानं बंदी घातली आहे. पण तुम्ही आता हे सगळे जे काही रंग बनवले त्यातले कुठले कुठले रंग कशापासून बनले आहेत? हा हिरवा रंग शेवग्यापासून बनवलाय, शेवग्याच्या पानांपासून. शेवग्याच्या पानांपासून. बर. हा खाद्यरंग म्हणून सुद्धा वापरला जातोय आणि रंगपंचमी सुद्धा साठी सुद्धा वापरला जातो. हा सेंद्रीच्या बियांपासून केलेला आहे आणि हा बिटापासून केलेला आहे. बर. लाल रंग. अच्छा. हा गोकर्णाच्या निळ्या फुलांपासून केलेला आहे. वा. निळा रंग. म्हणजे फुलं वाळवून त्याची नंतर पूड केली करायची. आणि ही हळदच आहे. अच्छा. आणि हे काय केलेत? हे निर्मल्यापासून धूप कांड्या केल्यात घरी. निर्माल्यापासून? हा. पण मग निर्माल्य म्हणजे त्याच्यामध्ये फुलं पण आहेत, दुर्वा पण आहे, सगळं येतं. आघाडा, बेल, सगळं प्रकारची फुलं, तुळस, हाराटी वगैरे सगळं येणार त्याच्यात. मग तेही सगळं पूर्णपणे वाळवून त्याचे पूड तयार केली आहे त्याच्यात. आणि त्याच्यात कापूर घातलाय आणि तूप आपलं. बर. तूप जेवढं त्याला लागेल इतकं तूप आणि गुलाब पाणी किंवा देशी गाईचं शेण, बर, हे सगळं मिक्स करून त्याच्या धूप कांड्या केल्या. अगदी छान वास येतोय त्याचा. नाही, तुमचा हा जो काही छंद आहे ना, असा छंद जर प्रत्येक घरात एकानं जरी जोपासला तरी आयुष्य अतिशय सुखकर होईल. इकडे काय अनिल, तुम्ही काय केलं? हे मगाशी सुंदर वास येतोय त्याचा आणि एक वेगळाच आनंद आपण तयार केलेल्या देवाला सुद्धा तो वास आहे. त्याला तुपाचा पण वास आहे, कापराचा पण वास आहे, तुळस कापराचा वास आहे. छान वास येतोय. मगाशी म्हटलं रंगपंचमीसाठी रंग हे खेळण्यासाठी वापरले जातात. पण रंगपंचमी झाल्यानंतर सगळ्या घराघरामध्ये मला वाटते वाळवण करायला चालू करतात. म्हणजे सांडगे, पापड, कुरवड्या वगैरे. सगळ्या नाही, आजकाल थोड्याच घरांमध्ये. बाकी सगळं डी मार्ट आणि स्टार बाजार मधनं रेडीमेड आणलं जातं. ते सुद्धा आता रंगीबेरंगी. आजकाल आता तर ते असे कोणी घरामध्ये सांडगे, पापड, कुरड्या करतायत त्यांचा पण सत्कार करावा असं वाटतो मला. आणि आता तर ते कोहाळ्याचे सांडगे वगैरे तर दुर्मिळच प्रकार झाले, ते तर कोण करतच नाही. तर सांडगे, पापड, कुरड्या सुद्धा रंगीबेरंगी करायला चालू केलंय. त्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये फूड कलरच्या डब्या आहेत, त्या कोणीही वाचत नाही. त्याची किंमत 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये अवघ्या एवढ्या स्वस्त आहेत. पण नेमकं ते काय आहे त्याच्यावर बारीक अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. काही शब्द आहेत, आर्सिजेनिक वगैरे असे काही शब्द आहेत. ते जर आपण नेटवर जर टाकले तर त्याची माहिती सगळी येईल. ते केमिकल युक्त सगळे रंग आहेत. आपण विष खात असतो एक प्रकारे. तर हे जे काही रंग नंतर आमच्या लक्षात आलं की हा बिक्सा नावाचा हे झाड आहे, डाळिंबाच्या कोळातलं झाड आहे. ह्याला कमी पाणी लागतं, कमी पाण्यावर येणारं हे झाड आहे. डाळिंबासारखे त्याच्या बिया असतात आणि हे फळ असतं, त्या फळातल्या बिया काढलेल्या आहेत. आणि हा फूड कलर म्हणून शासन मान्य आहे, मी म्हणतोय म्हणून नव्हे, कायद्यानं हा रंग फूड कलर म्हणून वापरायचा आहे. पण हे कुणालाच माहिती नाही आणि याचं प्लांटेशन फारच कमी आहे. अनिल रावांचा तळहात कम्प्लीट लाल भडक झाला. म्हणजे काय त्या रंगात आणि किती बसल्या बसल्या करून दाखवलेलं आहे. इकडं आपण रंगपंचमीला मात्र जाऊन ते खडीचे रंग आणतो, पिवडी आणतो. त्याच्यातून होणारे दुष्परिणाम जर आपण व्यवस्थित समंजसपणानं समजून घेतले तर मला वाटतं कोणतेही सुजाण आई वडील आपल्या मुलांना असे रासायनिक रंग घेऊन देणार नाहीत.
आपण आपल्या हातानं पैसे खर्च करून आपल्या आरोग्याची वाट लावून घेत असतो आपण. म्हणजे त्याच्यातून त्वचा विकार होतात, फुफ्फुसाचे विकार होतात, तुम्हाला रेस्पिरेटरी श्वसनाचे विकार होतात. इतके सगळे आजार या सगळ्या रासायनिक रंगांमुळे होतात. त्याच्याबरोबर उलट निसर्गानं दिलेलं हे सगळं भरभरून दान आहे, त्याच्यापासून आपण हे सगळे रंग करू शकतो. रंगपंचमीचा पण आनंद, निसर्गाशी जवळीक साधल्याचा आनंद आणि स्वनिर्मितीचा आनंद, असा तिन्ही आनंद आहे. आपण आलो आता रंगपंचमी, त्याच्या पुढचा सण, त्याच्या पुढचा आपण गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या वेळेला तर मला खूप म्हणजे पूर्वीच्या लोकांचे एवढे आभार मानावेसे वाटतात, कारण भर उन्हाळ्यामध्ये हा सण येतो आणि आपल्याकडं बांबूची काठी, झरीचं कापड, तांब्याचं भांड आणि साखरेची माळ, ही गोष्ट काय कॉम्बिनेशन आहे मला पण कळालेलं नाही. हे कॉम्बिनेशन एवढ्यासाठीच आहे की हवेमध्ये उष्णता वाढलेली असती. गुढी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्येच आपण हा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहानं हा सण साजरा करतो. सगळ्यांनी आपल्या आपल्या दारामध्ये गुढी उभा करायची, वरती तांब्याचं भांडं लावायचं, म्हणजे हवेतली उष्णता हवेत रोखायचं काम करायचं. आणि अंगात सुद्धा उष्णता वाढलेली असते, म्हणून आपण कडीलिंबाच्या पानं, गूळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून आपण प्रसाद म्हणून किंवा पुरणपोळीच्या निमित्तानं तो सेवन करावा, जेणेकरून अंगातली पण उष्णता कमी व्हावी. म्हणून कडुलिंबाचं झाड त्या निमित्तानं फार महत्वाचं आहे. पण आपल्याकडे हा उत्सव झाला की संध्याकाळी गुढी उतरली जाते, तांब्याचं भांडं बरोबर कपाटात जातं, जरीचं कापड तिजोरीत जातं आणि काठी मला वाटते कपडे वाळत घालायला वापरली जाते आणि कडुलिंबाचा ढाळा मात्र आपण तो पूर्णपणे टाकून देतो. पण मी जिथं राहतो त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी लोक कडुलिंबाचा ढाळा देतात आणि त्याच्यापासून आम्ही कडुलिंबाच्या गोळ्या तयार केल्या आणि ते धान्य किडू नये म्हणून पावसाळ्यामध्ये आपण धान्य साठवतो, धान्य किडू नये म्हणून आपण ते वापरायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करायचा आहे. तर अशा कडुलिंबाच्या गोळ्या पण आपण या निमित्तानं तयार केलेल्या आहेत, जो निर्माल्य आहे. आणि ज्याने आम्हाला हे निर्माल्य दिलं त्यांनाच आपण ह्या कडुलिंबाच्या गोळ्या परत देतो, जेणेकरून 5 किलो धान्यामध्ये 10 गोळ्या घातल्या की पावसाळ्यामध्ये तुमचं धान्य किडणार नाही. ग्रेट. तर ही गल्ली बोळामध्ये सगळीकडे जर अशा पद्धतीची जर रचना तयार झाली तर कचरा हा प्रश्न जो आहे तो निकालात निघेल. अगदी बरोबर. तर त्या कचऱ्याची निर्मिती प्रचंड वाढत चालली आहे. त्या कचऱ्याचं करायचं काय हा पुन्हा एक मोठा गहन प्रश्न आहे. आणि अशा वेळेला या घरातल्या सगळ्या निर्माल्य किंवा आपल्या पालेभाज्यांचे देठ किंवा जो काही आपण म्हणलं ओला कचरा आपण जो म्हणतो त्याचा पुनर्वापर करून खतापासून ते अशा गोळ्यांपर्यंत सगळं काही आपल्याला करता येते. पण वहिनींना मी एकदाच सांगितलं की साखरेची माळ आपल्याला करता येते का बघा ह्या रंगापासून. तर वहिनीने ते अच्छा, ही आपण जी गुढीपाडव्याला गुढीला लावतो ती माळ आहे. अच्छा, साखरेची माळ केली आहे. हा गोकर्णाचा रंग घालून मी खात नाही हो साखर. तर गोकर्णाचं बल त्याचा सरबत केला तरी हरकत नाही. झाल्यानंतर सरबत करून हा निळा रंग आहे, हा गोकर्णाचा आहे. गोकर्ण. हा हिरवा आहे तो शेवग्याचा आहे, हा लाल बिटाचा घातलाय आणि हा ऑरेंज केशरी कलर आहे तो शेंद्रीचा घातलाय. पण मग ही गुळाची पण करता येईल की माळ? नाही, गुळाची करता येते पण तो जराशी मऊ राहते आणि त्यामुळे ती लगेच फुटण्याची शक्यता, उन्हामध्ये ती टिकणार नाही म्हणून. नाही तर पूर्वीपासून ते साखरेची माळ म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये हे रंग वापरून जर ती साखरेची माळ जर तयार झाली तर मला वाटतं ती लहान मुलांना आणि सगळ्यांनाच ती उपयोगाची पडेल आणि ती खाल्ली गेली पाहिजे. पण बाजारातली जी मिळणारी जी काही साखरेची माळ आहे ते कसले रंग वापरलेत माहित नाही, पण त्याच्यामुळं तोंड येण्याचे प्रकार जास्त वाढतात आणि बरीच मुलं ते खातच नाहीत. त्यामुळे ही वाया जाणारी गोष्ट आहे. तर ती सुद्धा मला वाटते गावागावामध्ये महिला मंडळ आहेत, बचत गट आहेत, तर ह्या गरजू महिलांनी जर हा व्यवसाय म्हणून जर केला तर मला वाटते शाश्वत विकास ह्यालाच म्हणायचा आपला शाश्वत. तर अशा अर्थानं आपल्याला ही रचना जी सुरू ठेवलेली आहे किंवा पूर्वीपासून चालत आलेला आहे या सगळ्यामध्ये मला वाटते की घराघरामध्ये रोजगार पण आहे आणि घरगुती ज्याला म्हणतो किंवा आपलं नैसर्गिक जीवन जगणं म्हणतोय ते ह्या पद्धतीने आपल्याला जगता येईल. तुम्ही आता काही बोलत होता? मागणी आहे त्याला, म्हणजे गेल्या वर्षी सरांनी सांगितल्यावर आम्ही बऱ्याच माळा केल्या आणि ऑर्डर प्रमाणे विक्री सुद्धा केल्या. वा, नेतात. या वर्षी पण तुम्ही अशा पद्धतीनं माळा बनवून देणार आहात? हो हो. मी मुद्दाम यांचा फोन नंबर पण आता स्क्रीनवरती दाखवतोय. ज्यांना कोणाला पर्यावरण पूरक आणि आर्टिफिशियल कलर नसलेल्या अशा साखरेच्या माळा गुढीपाडव्यासाठी हव्या असतील त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करायला काहीच हरकत नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे की ही सगळी आवड तुमची आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं का त्यांची आवड म्हणून तुम्ही सुरुवात केली? मुळात हे बाळकडं आम्हाला शाळेतून मिळालं, ज्या शाळेत आम्ही शिकलो ती महाराष्ट्र हायस्कूल.
बर. मग आमचे सर होते मुख्याध्यापक डी बी पाटील सर, हो, आतिक सर, वनीर सर, ह्या शाळेतनंच आम्हाला शेतीची आणि निसर्गाशी जोडलं गेलं. बर. आणि शाळेतनंच बाळकडू मिळाल्यामुळं ही पण महाराष्ट्र स्कूलला, मी पण महाराष्ट्र स्कूलला. वा. त्यामुळं ती बाळकडून त्यापासूनच जे मग आवड झाली ती आम्ही मग लग्न झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर मग हे आता सगळं जोपासली ती दोघांची आवड. जोपासली. आणि ह्यांच्यामुळे जोपासली. जास्त आम्हाला पण लागली जास्त आवड, आमच्या मुलांना मुलांना पण पण लागली. हे म्हणतात की मातीशी नाळ जोडली तर अगदी घट्ट सुखाचं नातं. आयुष्य जातं. हा. खरं आहे, अगदी खरं आहे. आणि आठवड्यातून एक दिवस रविवारी आम्ही सगळी खाली काम करतो. सगळी तण वगैरे काढणं किंवा फळं काढणं आणि परसबागेत आमच्या जेवण करणं चूल घालून. वा वा वा, क्या बात आहे. अगदी छान क्षणाक्षणाचा आनंद मिळतोय आणि इतकं वेगळं समाधान वाटतंय. आणि अनिल सरांची भेट झाल्यानंतर काय तर प्रश्नच नाही, एकदम वेगळंच मार्गदर्शन. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतकी छान परसबाग फुलली. आम्ही दगडाच्या फोडणीची आमटी सुद्धा केली होती. हो, मागच्या मला बोलले होते दगडाच्या फोडणीची होय. आमटी. ते खाली तुमचाच चूल- होता का? अच्छा, ओके. नाही नाही, आपण नाही. राईबाईंचा एपिसोड हो, घेतला हो. होता त्यावेळेला हा. त्यांच्यावर दुसऱ्या ममताबाई आल्या हो. होत्या, त्यांच्याकडे आपण जायचं होतं. बरोबर. पण त्यावेळेलाच मी कमिटमेंट केली होती की हे सगळं कोल्हापुरात आपण चालू करायचं. तर ह्या परिवारानं हे सगळं प्रत्यक्षात हे अंमलबजावणी करतायत. आणि मातीच्या भांड्यात गाडग्यात ती आमटी फोडणी टाकून छान दगडाच्या फोडणीची आमटी केली. अगदी Wow. आवडीने मुलांनी अगदी अक्षरशः पिली ती आमटी. छान, इतकी छान झाली होती. ग्रेट ग्रेट. आम्ही 15 दिवसातून महिन्यातून आम्ही खाली चुलीवरती, म्हणजे माझ्या मुलांना आवड आहे, मिस्टरांना पण आवड आहे, चूल घालून जेवण करतो खाली आमच्या परसबागेत. आपण सगळेच सुखाच्या मागे लागलेलो आहे, पण आपण समाधानाच्या मागे तेवढं लागत नाही. आणि मला वाटतं याच्यामध्ये सुख, समाधान, अगदी. सौख्य, आनंद सगळं काही आहे. कारण तुम्ही म्हटलं असं की तुमची रूट्स अजून मातीशी अजून मुळं घट्ट आहेत ती. हो, हो. मला तुमच्याकडे यायचं आता आपण उन्हामध्ये आपण प्रवेश केला उन्हाळ्यामध्ये. आता यावर्षी पण 48 पर्यंत तापमान जाईल असं बोललं जाते. त्याचा आता आपल्याला ट्रेलर बघायला मिळायला लागलाय. फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासूनच 35 ते 37 डिग्री टेम्परेचर कोल्हापुरात आहे. अशा काळामध्ये आता घर आपल्याला जर थंड ठेवायचं असेल तर काही वेलवर्गीय वनस्पती लावता येतात का? आणि त्या वेलवर्गीय वनस्पती कोणत्या आणि त्याचा उपयोग काय काय होऊ शकतो? आपण आता मी म्हटलं तसं की गुढीपाडवा झाल्यानंतर मला वाटतं आपल्याकडं 22 एप्रिलला हा वसुंधरा दिन साजरा केला जातो. आणि निसर्गामध्ये मी मगाशी म्हटलं तसं सगळ्याच वृक्षसंपदेला बी बियाणाची भरभराट निर्माण होते. आणि ह्यातलं आता आपण त्या निमित्तानं आपण बीज बँक पण तयार करतोय. आणि ही बीज बँक एवढ्यासाठीच करतोय की इथून पुढे आपल्याला मृग नक्षत्राच्या वेळेला ज्यांना कोणाला परसबाग करायची आहे, 4 झाडं लावायची आहेत, उन्हाळा कंट्रोल करायचा आहे. आणि तुम्ही जसं म्हटला तसं घरामधलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी परसबाग, टेरेस गार्डन असू दे, काय असू दे, ह्याच्यामध्ये आपल्याला मेंटेन करता येतील. तर त्या अर्थानं मला पुढचा एक टप्पा मी अभ्यास करतोय आणि करायला लागलोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या आजूबाजूला जे पूर्वीपासून काही भाज्या, काही गोष्टी आपल्याकडे होत्या, म्हणजे उदाहरणार्थ वरणा नावाचा जो वेल आहे, म्हणजे पावटा म्हटलं जातो इतर ठिकाणी, फक्त कोल्हापुरातच हा शब्द आहे वरणा. तर वरणा याचा अर्थ नुसत्या दवावर, वरच्यावर येतो, नुसत्या दवबिंदूवर येतो, तो बांधावरच असतो, त्याला पाणी लागत नाही. तर उन्हाळ्याच्या ह्या एक टेम्परेचर जे आपलं वाढणार आहे ह्याला तग धरून राहणारी भविष्यकाळातली पिकं कुठली असतील ते त्या अर्थानं आपल्या वातावरणामध्ये, आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आणि ह्या येणाऱ्या उन्हाळ्याच्या तीव्रतेला तग धरणारी जी काही बियाणं आहेत ते आपण पकडायला, ते आपण धरायला चालू केलं आहे. तर त्यातलं मी सांगितलं वरणा. तसं पन्हाळा तालुक्यामध्ये मला वाटतं वेल वांग नावाचं एक वेल आहे. तर तो सुद्धा आपण त्याचं पण सीड गोळा करायला लागलोय, तिची आपण रोपं तयार करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे म्हटला की घरातलं टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तर वाळासारखी वनस्पती जी आपल्याला कुंडीत लावता येते, त्याच्या मुळापासून आपल्याला पडदे तयार करता येतात, त्याच्यापासून आपल्याला पाणी थंड ठेवता येतं, पाणी शुद्ध करता येतं. आणि बरेच आपल्याला टोपी तयार करता येते, चप्पल तयार करता येते. अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये गारवा तर देतीलच आणि आपल्याला त्याचं उत्पन्न किंवा त्याचं मगाशी परत म्हटलं की आपल्याला निसर्गातूनच हा शाश्वत विकास त्या अर्थानं करता येईल. आणि म्हणून उन्हाळ्यामधली आता विशेष करून मला वाटतं भाव्यासारखं झाड आहे जे भारतीय आहे, त्याला पिवळी फुलं लागतात. हो, आणि सुंदर दिसतं. एखादा धबधबा असतो तसं तो पिवळा फुलांचा धबधबा दिसत असतो. पण ह्या उन्हाळ्यातल्या ह्या वृक्ष भाज्या आहेत, म्हणजे जशा पावसाळ्यामध्ये रानभाज्या जसं म्हणतो तसं वृक्षापासून निर्माण होणाऱ्या भाज्या आहेत. भाव्याच्या फुलाची भाजी कोणी आपण खात नाही, तर आम्ही आता गेली अनेक वर्ष भाव्याच्या फुलाची भाजी करतो. जे लोक मला वाटतं अंडा बुर्जी खातात त्या लोकांना ही अंडा बुर्जीच वाटेल, म्हणजे नंतर सांगितलं तर कळेल की मला भाव्याच्या फुलाची भाजी आहे. माय गॉड.
तर छान भाव्याची लागते. आम्ही शेंग केली होती. भाव्याची शेंग सुद्धा औषधी आहे. मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याकडे कोहळा नावाचा पण एक वेल आहे. तर कोहळ्याबद्दल सुद्धा आपल्याकडे एवढे गैरसमज आहेत. आणि कोहळा आपल्याकडं हा कोणी लावत नाही, तो असाच पूर्वी उकिरड्यावर यायचा किंवा पडक्या इमारतीवर यायचा किंवा गोट्यावर वगैरे यायचा. तर हे कोहळे सुद्धा आपल्याकडं मला वाटते टेंबलाबाईच्या इथं कोहळ पंचमी, ललित पंचमीच्या वेळेला कोहळा फोडण्याची प्रथा आहे. आणि तिथं मात्र आपण एका दिवसासाठी झुंबड उडालेली असते कोहळ्याचा तुकडा घेण्यासाठी. पण कोहळा हा आपल्याकडं आता भर उन्हाळ्यामध्ये इतका महत्वाचा आहे, स्मरणशक्ती वाढवणार आहे, थंड आहे. तर ह्याच्यापासून आपण सांडग्याच्या पलीकडे काय आपण विचार केला नाही, पण जो पेठा म्हणून जो आग्र्याचा जो फेमस आहे तो पेठा कोल्हापुरात तयार होत नाही, पण फळं मात्र आग्र्याला जातात आणि तिकडून पेठा बनवून आपल्याकडे येतो. मग आपल्याकडे एवढ्या महिला आहेत, एवढ्या सुगरणी आहेत, एवढे बचत गट आहेत, तर आपल्याकडं लोकल लेवलला सगळ्या मिठाईच्या दुकानदारांना विचारलं तर कोणीही हा बनवत नाही. रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी ते कोहाळ्यापासून ती बर्फी मिळते, कोहाळ्याची बर्फी म्हणतात. पण आपल्याकडे मात्र तुम्ही म्हणलं असं मिळत नाही. आणि कोहाळा फक्त तो दारात टांगण्यासाठी आणि अमावस्येला तिची पूजा करण्यासाठी, म्हणजे त्याच्याबद्दलचे गैरसमज आहेत किंवा त्याच्याबद्दल श्रद्धा आहे. पण त्या कोहाळ्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि सहजासहजी कोहाळ्याचा वेल आपण लावू शकतो अशी बुद्धी मात्र कोणालाही होत नाही. हे मी घरी आमच्या बायकोला ज्यावेळेला बोललो की पेठा कोल्हापुरात होत नाही, तेव्हा आमच्या बायकोने तातडीनं ह्याचा करायचा ठरवला. हा कोहळ्याचा पेठा बनवला. मला मग अशी वाटलं हा तुमचा आवळ्याचा पेठा आहे. नाही, हा कोहळ्यापासून तयार केलेला पेठा आहे. खाऊन बघतो आपण मग आता, तर गोड खायचं नसलं तरी. तर हा कोहळा पेठा तर बनवता येईलच. वा. आणि हे लहान मुलांना आणि एकूणच ज्येष्ठ नागरिकांना तर पौष्टिकच आहे. ह्याचा सूप केला जातो, याचा सॉस केला जातो, याचा मला वाटते बरेच वेगवेगळे म्हणजे आमटी केली जाते. कर्नाटकात इडली सांबारला जे सांबार असतं ते याच असतं, रायतं केलं जातं. बऱ्याच गोष्टी ह्याच्या केल्या जातात. कोहाळा, भोपळा, पडवळ आणि दुधी हे सगळे एकच वेलवर्गीय वनस्पती. पण या आपण सहजासहजी घरात लावू शकतो का? हो, लावू शकतो ना. म्हणून यांच्याकडे सगळेच लावलेले आहेत आम्ही. बर. दुधी आहे, घारी भोपळा आहे, घोसावळा आहे, घोसावळ्याची भजी काय कोहळा आहे. बर. आणि कोहळ्याबद्दलचा तुम्ही मगाशी म्हटलं तसं गैरसमज असा आहे की कोहळा हा घरी आणायचा नाही, त्याच्यावर पांढरी पावडर असते. ती पावडर जर आपण चुकून जर केसाला लागली तर केस पांढरे होतात. हा जाणीवपूर्वक केलेला गैरसमज आहे. आणि मी स्वतः प्रयोग केलेला आहे की ही पांढरी पावडर काढून मी डोक्याला लावली, उलट डोक्यातला कोंडा कमी होतोय. बर. त्यामुळे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीनं कदाचित हे सगळे अशी मुद्दाम गैरसमज पसरवले असतील. म्हणजे घरच्या घरी जर कोहाळ्याची पावडर काढून जर तुम्ही केसाला लावणार असाल आणि त्यातनं जर केसातला कोंडा कमी होणार असेल तर मग त्यांचं अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू कोण विकत घेणार? म्हणून मग हे अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करायची. बापरे. म्हणजे पुन्हा एकदा जसं अनिल सर सारखं सांगतायत, शाश्वत या शब्दाला खऱ्या अर्थानं न्याय कुठं मिळत असेल तर तो निसर्गाकडून मिळतो. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेला आहे, पण आपण त्याच्याकडे जाणतेपणानं बघत नाही. आज हे पाटील दाम्पत्य ज्या पद्धतीनं त्यांच्या घरातल्या परसबागेबद्दल भरभरून बोलत आहेत, त्याच्यातून मिळणारा जो काही आनंद आहे, म्हणजे मी बघत होतो राजश्रीताई मगाशी ती दगडाच्या फोडणीची आमटी सांगत असताना चेहऱ्यावरती त्यांचा जो आनंद होता आणि समाधान होतं, हे समाधान कुठेही विकत घेता येत नाही. आपण स्वतः आपल्या घरामध्ये एखादं झाड लावलं आणि त्या झाडाला आलेला एखादं पेरू असेल किंवा एखादं कुठलंही फळ असेल, ते खाताना मिळणारा आनंद हा बाजारातून विकत आणलेल्या फळापेक्षा अधिक असतो. नक्कीच. त्यामुळं अशा पद्धतीनं जर आपण पर्यावरणपूरक जीवनशैली घ्यायची ठरवली तर आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागत नाही, त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो असंही नाही आहे, खूप परिश्रम करावे लागतात असंही नाही आहे. आत्ता आम्ही वर्षातल्या एक जवळपास 4 ते 5 सणांबद्दल बोललेलो आहे. इथून पुढे मग पावसाळ्यातले सगळे सण असतील, हिवाळ्यातले सण असतील, प्रत्येक सणाच्या मागं त्याची काय नेमकी शास्त्रीय बाजू आहे किंवा त्या वेळेला त्या दैवतानं दाखवलेली जी काही फळं आहेत. मी मगाशी बोलता बोलता अनिलराव म्हटले, गणेशोत्सवामध्ये गणपतीला आपण जे काही वाहतो ती किती आहे संख्या तिची? 76 प्रकारच्या पालेभाज्या वनस्पती आपण वापरतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपलं दुर्वा, आघाडा आणि याचं जास्वंदीचं फूल. पण या पलीकडे आपण अशा पद्धतीच्या 76 पालेभाज्यांचा किंवा वनस्पतींचा वापर करतो. पालेभाज्या सगळ्या वापरतो आपण. बर.
म्हणजे देवानं आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुझ्या अवतीभोवती हे सगळं दिलेलं आहे, त्याचा जाणतेपणानं वापर कर. फक्त आपण ते करत नाही. अनिल रावांसारखे आम्हाला मित्र भेटले की ते आम्हाला सांगायला लागतात आणि आम्ही मान खाली घालतो की आपण काय करतोय. म्हणजे आपल्याला खरोखर अजून जगणं कळालेलंच नाहीये. जगणं त्यांना कळालेलं आहे की कशा पद्धतीनं निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेला आहे. त्याचा जर आपण योग्य वापर केला तर आपल्याला दवाखान्याची पायरी चढायची सुद्धा वेळ येणार नाही. शेवटच्या टप्प्यात आलेला काय बोलायचंय का अजून? अनिलराव, कुठला मुद्दा राहतोय का तुम्हाला सांगायचा? गणपतीचाच विषय आता 76 वनस्पती लोकांना आकडा जरासा अतिशयोक्ती वाटेल, पण ह्या 76 वनस्पती आपल्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे 5 फळं जी आपण वापरतो त्या 5 फळामध्ये आपल्याकडे गणपतीला आवडणारं सगळ्यात महत्त्वाचं फळ जे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही वापरतात त्याला पपणच म्हणतात किंवा आपण बंपर म्हणत होतो. ते साखरेत मिक्स करून खाल्लं जात होतं, पण हे कोल्हापुरातनं आता हे माहीतच नाही. त्यामुळे सफरचंदांना जागा ती घेतलेली आहे. त्यामुळे गणपतीला आवडणारी 5 फळामध्ये जी आपल्या स्थानिक पातळीवर स्थानिक लेवलला जी उगवणारी आहेत, जी तयार होणारी आहेत, ती 5 फळं वापरावीत. अष्टीगंध, गुलाल, हळद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विशेष करून त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल आगाडा, दुर्वा, गवर आणि शंकरोबा ज्याला म्हणतो. शंकरोबा म्हणतो म्हणजे आपण ते शंकराचा त्याला आपण हे दिलं जातं, पण ते द्रोणपुष्पी त्या वनस्पतीचं नाव आहे. तर ह्या द्रोणपुष्पी असू दे किंवा गवर असू दे, ह्या सगळ्या औषधी वनस्पती आहेत. आपल्याला पावसाळ्यामध्ये मला वाटतं पायाला खत लागतं, म्हणजे भेगा पडतात आणि चिखल्या वगैरे होतात. तर ते आपण परत मला वाटते औषधाचं दुकानाची पायरी चढतो आणि मलम आणतो. पण हा जर पाला जर आपण जर गौरीचा पाला जर तो वाळवला किंवा त्याची पावडर केली किंवा तशीच जर चिरडून रस काढून जर आपण लावला तर पायाचं खत कमी होतंय. ते निर्माल्य म्हणून पाण्यात टाकण्यापेक्षा जर प्रत्येकानं आपापली गवर जर वाळवली, तिची पावडर केली, उठण्यासारखं आंघोळीच्या अगोदर जर लावली तर त्वचा विकार होणार नाही. यावर्षी केलं होतं आम्ही सरांनी तसं सांगितलं. उठण्यासारखं आपण उठणं फक्त दिवाळीला वापरतो. आपण जर हे सगळं वर्षभर वापरलं तर खूप फायदा आहे. पावसाळ्यामध्ये भिंती ओल्या असतात, बऱ्याच वेळेला त्वचा विकार होतात, फंगस, बऱ्याच लोकांना अलर्जी होते. तर ह्या सगळ्याला मात करण्यासाठी हे निसर्गानं भरभरून दिलेलं आहे आणि हे तण म्हणून काढलं जातं, टाकलं जातं. त्याचबरोबर मी द्रोणपुष्पी जी वनस्पती म्हटलं की त्याच्यापासून जनावरांच्या अंगावरच्या गोचड्या कमी करायला, म्हणजे जनावरांना धुण्यासाठीचं साबण तयार करायचं काम आता एका टप्प्याला चालू आहे. शंकरोबा ही वनस्पती खूप दुर्मिळ झालेली आहे, पण ती कुठनं ना कुठनं तर त्यावेळेला पैदा केली जाते, ती विकत आणली जाते, पण दुसऱ्या दिवशी ती पाण्यात टाकली जाते. ती पाण्यात न टाकता जर प्रत्येक गावानं ग्रामपंचायतीनं जर एकत्र केली तर मला वाटतं एखाद्या तरुणाला, एखाद्या महिलेला रोजगार निर्माण होईल. आणि याच्यापासून जर भविष्यकाळात जर साबण तयार झाला तर मला वाटतं जनावरांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील. त्यामुळे जनावरांची आणि माणसांची दोन्हीची सांगड जर आपल्याला घालायची झाली तर आपल्याला हे सगळं जर टिकवायचं असेल तर आपल्याला एक चांगलं आरोग्यदायी जीवन जगता येईल. अशा अर्थानं म्हणून म्हटलं गणपती असू दे, दसरा असू दे, कुठलाही सण असू दे, दसऱ्याला आपट्याची पानं असतील, वटपौर्णिमा असेल किंवा बेंद्राच्या सणाच्या निमित्तानं आपली सगळी ग्रामसंस्कृती किंवा आपल्या पशुधनाचं महत्त्व, भारतीय सण उत्सव संस्कृतीमध्ये आपलं संपूर्ण मानवी जीवन अधिक समृद्ध व्हावं आणि केवळ माणूस नव्हे, माणसाच्या बरोबरीनं वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी या सगळ्यांना सामावून घेऊन ते जीवनाचंच एक चक्र आहे, ते चक्र कसं सुरळीत राहील याचा विचार मांडलेला आहे. पण दुर्दैवानं आजकाल आपण सण उत्सव साजरे करायला गेल्यानंतर एकतर फक्त त्यातल्या देवाच्या धार्मिक गोष्टीला त्यालाच अतिशय जास्त महत्त्व देत गेलेलो आहे, किंवा दुसरीकडं आम्ही आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहोत त्यामुळे आम्हाला सण उत्सव मान्य नाहीत असं म्हणून आपण त्याच्यावरती टीका करायची. या दोनच बाजूकडनं आपण दुर्दैवानं याच्याकडे बघतोय. याच्यातला सारासार विचार, विवेकबुद्धी आणि आपल्या सण उत्सवांमागची परंपरा काय आहे, आपल्या पर्यावरणाचं महत्त्व काय आहे आणि आपल्या अवतीभोवती, आपल्या घरामध्ये, आपल्या टेरेस बागेवरती किंवा आपल्या परसबागेमध्ये आपण काय काय करू शकतो याच्यासाठी अनिल चौगुले सातत्यानं धडपडत असतात. म्हणजे जसं कोल्हापुरातल्या कुठल्याही नदीचा किंवा कोणत्याही तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न आला की आम्ही उदय गायकवाडना कॉन्टॅक्ट करतो, तसं निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले आणि बाचुलकर सर हे या क्षेत्रातली विद्यापीठ आहेत आणि ते इतक्या मनापासून या सगळ्या गोष्टींचा प्रचार होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचा एक छोटासा भाग म्हणून आजचा हा प्रयत्न होता. त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आज पाटील दाम्पत्याने आपल्या घरामध्ये किती आनंद मिळू शकतो हे त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगितलेलं आहे. सो मला वाटतं प्रत्येकानं किमान काही सुरुवात केली आणि मला माझ्या घरामध्ये जास्तीत जास्त फळभाज्या, पालेभाज्या कशा पिकवता येतील याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या सगळ्यांचं आयुष्य अधिक सुखकर, अधिक समाधानाचं असेल.
आज आमच्या स्टुडिओमध्ये अनिल चौगुले आणि पाटील दाम्पत्य आले आणि त्यांनी या सगळ्याबद्दल मनमोकळेपणानं भरभरून माहिती दिली. याबद्दल आपल्या तिघांचेही खूप खूप आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.